शेतकरी मित्रांनो, हा आपल्या नर्सरीजवळचा प्लॉट आपण जो केलेला 3 तारखेला याचं प्लांटेशन आपण रोपांचं केलेलं होतं. फिरता फिरता एक खोडकीड लागलेलं रोप सापडलं म्हणून शेंडा उपसला. तर आता म्हटलं शेंडा उपसलायच तर हे रोप काढून दुसरं घातलं पाहिजे. तर ह्या फक्त 7 दिवसामध्ये आपल्या गन्ना मास्टर किटची एक आळवणी फक्त आपण केल्या आणि त्याच्यामध्ये हे रोपांची तुम्हाला झालेली वाढ बघा कशा पद्धतीने दिसते. अतिशय सुंदर रोपांची वाढ तुम्हाला ह्या ठिकाणी ह्या इथं मध्ये दिसेल. हे फक्त आपल्या किटची जर आळवणी केली तर आपल्याला ह्या गोष्टी बघायला मिळतील. दुसरी एक गोष्ट, आणखीन एक रोप मी तसंच उपसलं इथं. हे बघा, याला तर आता फुटवाच चालू झाला आहे आणि आजचं वय आहे रोपाचं. रोप लावून फक्त 7 दिवस. हे बघा दिसतोय फुटवा आणि ह्याची पण मुळं चांगल्या पद्धतीनं खाली मातीमध्ये वाढलेत. ही पांढरी मुळं दिसतात बघा. गुंडी सोडून जी मुळं बाहेर पडल्यात ना, त्या मुळांची झालेली वाढ आहे. म्हणजे किटचा वापर किती फायदेशीर आहे ते तुम्हाला याच्यावरून दिसेल. तर गन्ना मास्टर किटचा जरूर वापर करा, तुम्हाला त्याचा फायदा रोप सेट होण्यामध्ये दिसेल. गन्ना मास्टर किट आपल्याला हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, ते उपलब्ध करून देऊ.